सोलापूरमधल्या कुचन नगर परिसरामध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याचं समोर आलं। एबीपी माझाच्या रियालिटी चेकमध्ये सुद्धा कुचन नगर परिसरामध्ये अत्यंत गढूळ पाण्याचा पुरवठा होतोय हे कॅमेरामध्ये सुद्धा चित्रित झालेलं आहे। मैला मिश्रित अळ्यायुक्त या पाण्यामुळे सोलापूर शहरामधले नागरिक आता संतापले आहेत। तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरच्या सिडको N7 या परिसरामध्ये 10 दिवसांनी पाणी पुरवठा होतोय। यामध्ये सुद्धा कमी दाबानं पाणी येत असल्यामुळे तिथले स्थानिक सुद्धा संतापले। पाणी पुरवठा ऑफिसमधील अभियंता भूषण देवरे यांना महिलांनी घेराव घातला, तर पाण्याच्या टाकीवरती जाऊन पाणी सोडण्याचं साहित्य सुद्धा जप्त करण्यात आलंय। दुसरीकडे अकोल्यामध्ये ऐन उन्हाळ्यामध्ये पाणी बाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे। अकोला शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या महान इथल्या काटेपूर्णा प्रकल्पामध्ये फक्त 27% जलसाठा उपलब्ध आहे। त्यामुळे सध्या 2 दिवसाआड पाणी पुरवठा होतोय। भविष्यामध्ये आणखी पाणी टंचाई जाणवण्याची शक्यता आहे। तर हिंगोलीमध्ये सुद्धा 3 दिवसांनी पाणी पुरवठा केला जातो। ड्रम मध्ये सगळं साचतं। गेल्या काही दिवसापासून येत आहे पाणी आणि इथले नगरसेवक एवढे बेशिस्त आहेत की फोन करून बोलवलं तरी कोणी इथं येत नाही, पाहत नाही। अशा पाण्यामुळे गॅस्ट्रो होऊन सगळ्यांना त्रास होत आहे। पाच 6 दिवस पाणी सोडत नाहीत आणि आम्ही नगरपालिका जाऊन म्हणलं की ना आम्हाला पाणी सोडा, तर सोडतो म्हणतात आणि सोडतच नाहीत। आणि अर्धा तास पण पाणी सोडत नाहीत आणि म्हणतात 1 तासभर सोडलं म्हणतात आम्ही ते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।